माय माऊली नमस्कार. विविध महान ग्रंथातील एक महान ग्रंथ श्री दत्त प्रबोध दत्त अवतार महात्म्य सुलभ निरूपण श्री गुरुदेव दत्त भागचार कथासार अभिवाचन करत आहे. अनुसयेस मिळालेले वरदान. खरेच का आपल्या पतिदेवांना त्या अनुसयेने बालक केले असेल अशी काही शंका घेऊन त्या आश्रमात आलेल्या त्या तिन्ही देवतांनी जेव्हा त्या बालक रूपात त्यांना पाहिले तेव्हा त्यांना जेवढे आश्चर्य वाटले नाही त्याहीपेक्षा त्या अधिक आश्चर्यचकित झाल्या. त्या पुन्हा जेव्हा तेथे सर्वांसमोर पतिचरणाचे तीर्थसिंचन करून त्या बालकांनाच त्यांच्या मूळ स्वरूपात परत आणले तेव्हा छोटी बालके ही त्या तीन ब्रह्मा विष्णू महेश रूपात परिवर्तित झालेली पाहून तेथे जमलेल्या सर्व दृश्य अदृश्य देवगणांनी ऋषिगणांनी त्या सती अनुसयीच्या त्या भव्य प्रभावास विनम्र भावे नमस्कार केला. त्या तिन्ही देवतांनाही वंदन करून त्यांच्या नावांचा जय जयकार केला. त्याच वेळी त्या तिन्ही देवांनी मात्र सर्वांसमोर त्या सती अनुसया आणि अत्री ऋषी यांचे माता पिता म्हणून चरणवंदन केले. त्यांची क्षमा मागत ते म्हणाले, अत्री मुनी माते अनुसये, तुम्ही दोघे खरंच धन्य आहात. आम्ही तुमच्या अपराधी आहोत. आम्ही तुम्हास कष्ट दिले, सतीचे सत्वहरण करण्याचा अपराध केला, तुम्हास क्लेश दिले, त्याबद्दल आम्हास क्षमा करा. तेव्हा अत्री ऋषी त्यांना म्हणाले, देवा, का बरं आता आमच्यासारख्या सामान्य जीवास लाजवता? अहो, उलट तुमची चरणधूळ माझ्या आश्रमात लागली, त्याने आम्ही पावन झालो. तेव्हा तुम्ही आमचे नाही तर आम्ही तुमचे अत्यंत ऋणी आहोत. त्या दोघांचाही तो विनय पाहून सर्वांच्याच मनातील त्या दाम्पत्याबद्दलचा आदर वाढला. त्या दाम्पत्याने त्या त्रिदेवांची सपत्नीक पाद्यपूजा केली. त्यांच्या चरणावर भावपुष्प अर्पण करून त्यांनी त्यांचे स्तवन गाण्यास आरंभ केला. त्या सर्व उपस्थितांनी देवाबरोबरच त्या दाम्पत्याचाही जय जयकार केला, परस्परांचे नमस्कार केले. त्याचवेळी नारदजी देवांना म्हणाले, देवा, आता प्रस्थान करा. उशीर का बरं? जसे का तिकडे ते तिन्ही देव आपापल्या भार्यांबरोबर देवलोकी जाण्यास निघाले तसे इकडे अनुसया मात्र कावरीबावरी झाली. तिला त्या देवतांच्या त्या सहवासातल्या त्या वर्षसुखाची, त्यांच्या लढीवाळ बाळचाळ्याची इतकी सवय झाली होती की त्या अवर्णनीय सुखास आता आपण पारखे झालो या कल्पनेने ती रडू लागली. तिची ती करुणावस्था पाहिली मात्र देवांची प्रस्थानासाठी उचललेली पावले टकवकली, कारण त्या देवांची मनही ते आपल्या मातेच्या दुधाच्या ऋणात अडकली होती. तेव्हा परत भगवान शिव ते अनुसयेस म्हणाले, माते, काही मागणं मागायचं का? त्याच विधानास अन्य दोन्ही देवतांनी पुष्टी देत म्हटले, माते, काही मागायचं असेल तर अवश्य माग. आम्ही तुला नाही म्हणणार नाही. तू मागशील ते वरदान तुला मिळेल. त्याच वेळी द्रष्ट्या नारद मुनीने आपल्या दिव्य दृष्टीने सती अनुसयीच्या मनात काय आणि कोणता भाव ते नेमकेपणाने ओळखले. त्याने पुढे हात हलक्या आवाजात तिला सांगितले. काय सांगितले? अनुसये, अगं, हीच वेळ आहे. जे तुला हवं ते तू अवश्य माग. त्यातच भविष्यात या सकल विश्वाचे कल्याण होणार. बोल माते, बोल, तुला काय हवं? पुन्हा एकदा जसे का त्या तिन्ही देवांनी तिला विचारले तेव्हा मात्र एक वार पती परमेश्वराकडे पाहत त्यांची भूक नजरेने संमती घेत ती मोठा धीर करून म्हणाली, हे देवतांनो, तुम्ही मला वारंवार माते 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 असे संबोधत आहात. तुम्ही माझ्या अंगाखांद्यावर काही दिवसासाठी का होईना पण माझी बालके म्हणून खेळला आहात. मी तुम्हास माझा अमृत पाना पाजला, हे खरे ना? तेव्हा त्याबरोबर सर्वात प्रथम भगवान शिवशंकर पुढे आले. ते म्हणाले, माते, तुला काय होते मी ओळखले. तुझ्या त्या अल्प काळासाठी लाभलेल्या अमृतपानाला माझाही जीव लाचवला. तेव्हा मी तुला असे वरदान देतो की तुझ्या मनीची पुत्रलाभाची इच्छा पूर्ण करीत मी उचित समयी तुझ्या पोटी एक बालक रूपाने परत जन्म घेईन. भगवान शिवाचे ते अभिवाचन ऐकता अनुसया सुखावली. तोच ब्रह्मा पुढे येत म्हणाले, माते, माझी अवस्था ह्या शिवशंकरासारखी. मी पण तुझ्या पोटी जन्म घेईल. आतुरलं, मलाही तुझा पुत्र म्हणून घ्यायला अत्यंत आवडेल. शिव आणि ब्रह्मा यांच्या मग भगवान विष्णू पुढे आले. माते, तुझ्या अमृतपानासाठी मी देखील तुझ्या पोटी जन्म घेईन. मी तुझ्या पोटी जो अवतार घेईन तो अवतार हा दीनदुबळ्यांच्या जड मुडांचा, पापी पतनांचा उद्धारक, धर्माचे रक्षण करणारा, सकल विश्वाचे कल्याण करणारा, सर्वांच्या हकेस धावून जाणारा असा अवतार असेल. पुढे होणाऱ्या त्या बालकोद्धारक, धर्मरक्षक, विश्व कल्याणकारी ईश्वरी अवताराचे ते उचित सुचित भाष्य ऐकून नारद सुखवले. त्यांनी नारायण असा पुकारा केला आणि त्या अनुसयेच्या वरदानावर शाश्वतीची मोहर उठवली. तिकडे देवांना प्रस्थानाचा नेत्र संकेत आहे. तेव्हा ते वरदान घेण्यासाठी
ओंजळ पसरून विनम्र झालेल्या त्या दाम्पत्यास आपला सव्य करून जाऊन आशीर्वाद देत शुभ भवंतु असे म्हणत त्या तिन्ही देवांनी अत्री अनुसयेचा भावपूर्ण निरोप घेतला. त्यांच्या पाठोपाठ तेथे उपस्थित असलेल्या देव देवता ऋषी मुनी हे सुद्धा आपापल्या स्थानी परतले. मागे उरले ते भाग्यवंत दोन जीव, त्यांची सुगावलेली दोन मन. येथे श्री नारद पुराण संमत श्री दत्त प्रबोध ग्रंथाचा 7वा अध्याय समाप्त झाला. पुढचा भाग दुर्वासांची जन्मकथा. त्या सत्वशील दाम्पत्याची ती पुत्र लाभाची इच्छा ऐकून त्यांना तुमच्या इच्छेप्रमाणे आम्ही तुमच्या पोटी ब्रह्मरूपाने पुत्ररूपाने जन्म घेऊ असे वचन दिले. त्यानंतर ते तिन्ही देव आपापल्या भार्यांसह त्यांच्या त्यांच्या निवासस्थानी निघून गेले. असाही काही काळ गेला. एकदा सत्य लोकात श्रीहरी तर एकत्र आले. त्या ठिकाणी त्यांच्यात सुखसंवाद चालू झाला. त्या संवादाचा विषय होता तो म्हणजे उपासकाला भक्त भाविकाला त्यांच्या त्यांच्या उपास्य देवतेकडून होणारी फलप्राप्ती, कधी ती इच्छापूर्तीच्या स्वरूपात तर कधी वरदानाच्या स्वरूपात, कधी उत्तम गतीची प्राप्ती तर कधी विविध देवलोकींचा निवास. या गोष्टी त्या देवतेच्या कृपाप्रसाराने कशा मिळतात, त्या किती टिकतात, नंतर काय होते, हा तो विषय. त्यावेळी अचानक श्रीहरीच्या मनात शिवशंकराची थोडी गंमत करायचा विचार आला. ते शंकराला म्हणाले, हे महादेवा, या भूलोकी किती वेगवेगळ्या वृत्ती प्रवृत्तीचे लोक, त्यांची स्वभाव, त्यांच्या उपासना पद्धती, त्यांची दैवते भिन्न भिन्न. या मनुष्य लोकात जीव जसे कर्म करतो तसे फल त्यांच्या पदरात पडते. या न्यायाने तुझी आराधना करणारे भक्त हे सुद्धा विविध प्रकारे उपासना करणारे, त्यांची उपासना पद्धती पण भिन्न. कुणी तुझे ध्यान करता, कोणी पूजन करता, कोणी तपजप साधना करता. मग ज्याला त्याला त्यांच्या उपासनेचे कमी जास्त प्रमाणात भले बुरे फल त्यांच्या पदरात पडते. तू कोणाला अमृत फळ देतो तर कोणास आपल्या कैलास नगरीत निवास. तुझ्या दातृत्वाबद्दल तर काय बोलावे. तू नावाप्रमाणे भोलेनाथ. तू तुझे भक्त वरदाना पोटी जो वर मागता तो तू त्यांना देतो. तो देताना तो मानव आहे का दानव हे सुद्धा तू नीट पाहत नाही. तू वर देतो मग आम्हाला संकटात पाडतो. तुमचा शिवलोक तरी काय सहजासहजी कोणास मिळतो काय. त्यासाठी बिचारे तुमचे भक्त किती त्रासान करता. त्यांच्या प्राप्तीसाठी त्यांना किती कठोर परीक्षा द्याव्या लागतात. बरं, इतकं करून त्यांना लाभलेला तुमचा शिवलोक हा काही कायमचा नसतो. पुण्यही संपली की पुन्हा जीव त्या जन्ममृत्यूच्या फेऱ्यात फिरतो. जसे तुमचे शैव भक्त तसे त्या शिवशक्तीचे शास्त्र भक्त, त्यांची तर उपासना काही विचारू नका. ती बरीच ती अघोरीच. त्यांच्या पूजनात तर मधमासांचाही समावेश असतो. ते लोक तोच प्रसाद सेवन करतात. एकूणच काय, सहजासहजी कोणाचाही भक्तास सहज मोक्षाचा लाभ मिळत नाही. त्यांची जन्म मरणाची बेडीच तुटत नाही. ज्या देवतांची पूजापाठ करावे ते देव प्रसन्न होऊन त्यांच्या भक्त भाविकांना हव्या असणारे ऐहिक प्रापंचिक सुखाचीच भरपाई करत असतात. त्यातून त्यांना काही काळापुरता आनंद सुख मिळते, पण ते कायमचे नाही. जो जेवढी पुण्यपत्री जोडेल त्यास तेवढा सुखभोग मिळतो. पुण्य सरले की पहिले पहाडे 55, पुन्हा तेच पुन्हा तोच गर्भवास, त्याच याचना तेच भोग, हे जीवास काही सुटत नाही. मनुष्य प्राणी पुण्य करतो, स्वर्गात जातो आणि पुण्याचे 4 दिवस संपले, त्याचे शिदोरी रिकामी झाली की तो परत भूलोकी येतो. या स्वर्ग भूलोकाच्या मध्ये तो यमलोक, तो तर सहजासहजी कुणासे चुकत नाही. दुष्ट पापी दुराचारी अभक्त बालहत्या करणारे ईश्वर निंदके सारे या यमलोकीचे रहिवासी, त्यांना तेथे त्यांच्या पापकर्माचा झाडा द्यावा लागतो. विविध प्रकारचे यातना भोग क्लेश भोगावे लागतात. पण एक सांगू का, जे वैष्णव भक्त, जे हरिभक्त, जी माझी भक्ती करता मद्रूप होतात, त्यांची जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्तता होते. त्यांच्या सर्व पापांचा अक्षय होऊन त्यांना अक्षय अशा पुण्याचा आणि माझ्या वैकुंठ नगरीच्या निवासाचा लाभ होतो. माझ्या भक्तांना कळी काळाचेही भक्त भय नाही, उलट यमदूत त्यांच्या समोरच हात जोडून उभे राहतात. हे कैलासनाथ, माझ्या भक्तांचे श्रेष्ठत्व ते मी काय सांगू. माझा वैष्णव भक्त हा सर्व प्रकारचे सुख भोगूनही एखाद्या कमलपत्रासारखा त्यात असूनही त्यापेक्षा अलिप्त राहतो, अनासक्त असतो. त्याला केवळ माझ्या प्रेमाची भूक व तहान असते. मी माझ्या
एकनिष्ठ शरणागत भक्तास माझ्यापासून कधीच दुरावा देत नाही. मी माझ्या भक्तांना चारी मुक्ती प्रदान करतो. माझ्या भक्तांच्या मनातील मी तुपणाची पार बोळवण झालेली असते. ज्यांना चारही मुक्ती मिळायची आहे त्यांनाच मी हृदयासी कवटाळतो. जे माझ्याशी एकरूप होतात त्यांचे वेगळे अस्तित्वच राहत नाही. अन्य नगरीचा जीवास होणारा लाभ त्यांच्या पुण्यावर टिकतो. तर माझ्या वैकुंठ नगरीचा वास हा कायम आहे. जो एकटा माझा वैकुंठ असेल तो पुढं परत येत नाही. हे कैलासनाथा, तुम्ही तर म्हणता की मी वैकुंठात येणार आहे. एकदा का तुम्ही माझ्या वैकुंठात आलात तर मग तुम्ही परत तुमच्या कैलासात कसे जाल? आणि जर तुम्ही परत गेलात तर ते मला कसे पटेल, कसे रुचेल? माझ्या मित्रास ते कसे बाधा आणणार नाही का? हा असा संवाद चालू असताना भगवान शिव हे फक्त हसले. तेव्हा नारायणाने विचारले की महादेवा, आपण हसलात का? त्यावर ते म्हणाले, बा नारायणा रे, ही तर तुझी सारी लीला. या पाप पुण्याची विविध लोकांची प्राप्ती, तेथून पुन्हा अधोगती, ही तर तुझीच योजना. हे सारे तूच निर्माण केले आहे. याची योजना तुझीच आहे. याची योजना तुझीच आहे. येथे तुझीच सत्ता चालते. अशा असताना तू मला मात्र काय बरं लावतोस? अरे या सकल जीव सृष्टीतील प्राणी मात्रांचा सूत्रधार तूच. ही विविध प्रकारची सृष्टी, प्राणी जीव, त्यातलाच मनुष्य प्राणी हा तूच निर्माण केलेला. त्याच्यातील त्रिगुणाप्रमाणे ज्याचे त्याचे भिन्न स्वभाव गुण हे तूच निर्माण करतो. तूच त्यांचा संवर्धक, संरक्षण. तूच त्या मनुष्य देहाची चेतना, इंद्रियांची चलनवलन, मनो अवस्था, भावना हा तुझाच आविष्कार. हे रमारमणा, अरे या शरीरालाच अध्यात्मात अर्धपीठ असे मानलेले आहे. त्यालाच औटपीठ म्हटले ना. अर्धपीठ आहे म्हणूनच तर तुझं वैरागपीठ आहे. त्याच्यावरच हे चराचर चालले ना. जेव्हा ह्या देहाचे देहपण सरते तेव्हाच मी तुपणाचे ऐक्य घडते, खरे ना? असं म्हणून शंकर श्रीहरीस म्हणाले, देवा, आता आपण इथेच असे बोलत राहणार का? का तू मला तुझ्या वैकुंठास घेऊन जाणार आहेस ते सांग. तेव्हा श्रीहरी एकदम भानावर आले. त्याने आपल्या त्या वैभव संपन्न वैकुंठ नगरीत कैलासनाथांना सोबत घेऊन आगमन केले. त्या दोघांना सामोरे येत साक्षात लक्ष्मी मातेने त्यांची पाद्यपूजा करून त्यांचे अभूतपूर्व स्वागत केले. वैकुंठ नगरीची भव्यता, तिथली सुखशांती, सात्विक समाधान हे सारे भगवान शंकराने पाहिले. ते अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी मोठ्या प्रेमाने श्रीहरीच प्रेमालिंगन दिले. ते म्हणाले, देवा, अरे तू आणि मी आपण दोघे एकच आहोत. आपण काही वेगळे नाही. आपल्या दोघात कमी अधिक कोणीच नाही. आपल्या दोघेही श्रेष्ठच आहोत. आपल्याला जे भक्त भेद मानत नाही तो तर आपल्याहूनही श्रेष्ठ होय ना. अशा भक्तावर तर आपण दोघे कृपेचा वर्षाव करतो. असं म्हणून तिथल्या पाहुणचार घेऊन मोठ्या आनंदाने भगवान शिव हे आपल्या कैलास नगरीकडे परत निघाले. तेव्हा वाटेत जसा का त्यांना भूलोक लागला तशी त्यांना त्या सती अनुसयीची आठवण आली. त्याचबरोबर त्यांना आपण तिला दिलेल्या त्या वरदानाची आठवण झाली. त्याचबरोबर त्यांनी कसला असा एक निश्चय केला. इकडे सती पतिव्रता अनुसया ही त्या दिवसापासून त्या त्रिदेवाच्या ध्यानात, चिंतनात, मनात मग्न होते. पतीस परमेश्वर म्हणून तिचे नित्यकर्म, पतिसेवा, गृहस्थाश्रमीचे आचरण चालू होते. त्यातच एके दिवशी अनुसयेस आपण आता लवकरच माता होणार असल्याची चाहूल लागली. ती शुभवार्ता कानी पडताच अत्री ऋषीही मनोमन सुखावले. पुढे उचित समयी अनुसयेने एका सुंदर अशा बालकास जन्म दिला. त्या नूतन बालकाच्या आगमनाचा उत्सव अत्री ऋषींच्या आश्रमात मोठ्या उत्साहाने संपन्न करण्यात आला. बाळाच्या आगमनाने सर्वांना आनंद झाला. बाळास पाण्यात घालण्यात आले. 5वीच्या दिवशी 5वीची पूजन, तर 12व्या दिवशी बाळाचे गोड मोठ्या कौतुकाने नामकरण करण्यात आले. अनुसयेने आणि अत्री ऋषीने त्या बालकाचे नाव निश्चित केले. ते म्हणजेच शिवकृपेने लाभलेला पुत्र म्हणूनच तो दुर्वास. त्याचे दुसरे कारण असं की तिला स्वप्न दृष्टांत देत अनुसयेच्या पोटी प्रथम तिला दिल्या शब्दाप्रमाणे भगवान शिवशंकरानेच अवतार घेतला होता. तेव्हा दुर्वास हेच बाळाचे नाव ठेवून त्यांच्या नावाने उपस्थितांना साखर वाटून तोंड गोड करण्यात आले. आपल्या त्या ईश्वर दत्त बालकास आपल्या अमृत पाहणा पाचताना अनुसया अत्यंत सुखावली. येथे नारद पुराण संमत अशा श्री दत्त प्रबोध या ग्रंथाचा 8वा अध्याय समाप्त झाला. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया.
श्री गुरुदेव दत्त. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा,